ना हा बघा कसं झोपलंय VIP सारखा. ना पोचलो स्टेशनावर. नाही बघा याला म्हणतात रॉयल एंट्री. आला होता कंटाला. मागे बघितलं तर यो काय सस्ता स्पायडरमॅन. ट्रेन गेली ट्रेन आली. एक नंबरच्या डब्यात बसलो. हा बिन तिकीटचा बसलो पण बसलो ना. माहित नाही का आज ट्रेन थोडी स्लो चालायला लागली. अरे हो रे खरंच स्लो चालायला लागली ना. थोड्या मिनिटात पालघर आला. सीड्यांची गर्दी कधी कमी होणार नाही. हे बघा आमच्या इकडूनचे पोर अशी ग्रँड मस्ती करतात. जाऊन दे नाही पालघरची गर्दी. उतरताना डायरेक्ट बसलो रिक्षात. शेवटी देव पावला. आज ट्रॅफिक नाही मिळत म्हणून लवकर पोहोचलो कॉलेजला. साईज भाऊ आणि समोर कोण येतो. अरे डायरेक्टर साहब आप यहाँ. हे माहित नाही हा डायलॉग का वापरतो. आज ऑडिटोरियम मध्ये भेटला बारक्या ब्लॉगर. अरे म्हणजे आपला कुणाल भाई ना. आता एक रील शूट करून मी अभ्यासाला जातच होतो तेव्हा माहित पडला चुकून IT ची बुक आणली. ते त्यांचं काम करत होते आणि मी Because that was single sheet of Sunil Shettyचा पेपर cannot decide our future. बाबू पोरं माझ्या मस्टँग बघतो मी शार्क टँक. कुणालला पण माझा मोबाईल खूप आवडलेला होता. मग काय बनवले त्याच्यावर एक रील. जात होतो पेपरला द्यायला पण माहीत पडला यार पेपर आता चालू झालेला. पॅड अरे यार कालचा पेपर काढलाच नाही वाटतं. भेटूया 3 तास नंतर ना. फायनली हा आमचा शेवटचा पेपर होता. शेवटचं कॉलेज. अरे ओ भाई कॉलेज सुटला आणि काय बघतो अरे योगीची माणसं इकडे काय करायला लागले. वाटतं कॉलेज तोडायला आले असतील ना. रस्त्यावर ब्लॉग शूट करताना भेटली आमची डोकरी उर्फ तिचं नाव प्राप्ती आहे. डिस्क्लेमर माफी असावी हा मस्करीचा भाग होता आणि याला कोणी सिरियसली घेऊ नये. आणि बॅक टू द ब्लॉग. मग काय चाललो घरी ना. शेवटचा पेपर काय शेवटचा बोलू नाही शकत. फक्त एवढा बोलू शकते की भेटूया पुढच्या ब्लॉगला.